नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाचा जी आर आला 20 जानेवारी 2026 ला. या जी आर मध्ये प्रमुख 4 बदल करण्यात आलेले आहे. पवित्र पोर्टल मार्फत जी शिक्षक भरती होणार आहे या संदर्भातले 4 महत्वाचे बदल आहे. त्यापैकी एक महत्वाचा बदल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. तो बदल असणार आहे की तुम्हाला निवड एकदाच होणार आहे. म्हणजे तुम्ही आता पवित्र पोर्टल मार्फत तुमची निवड एकदाच होणार आहे. पाठीमागचा नियम काय होता आणि आता या नियमात काय बदल झालाय थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी कडनं लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामधल्या टीईटी आणि सीईटीच्या बॅचेस चालू झाल्या. तुमच्या माहिती तुमच्या संपर्कात तुमच्या ग्रुपमध्ये असं कोणी असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की माहिती पोहोचवा. ह्या बॅचेस सेपरेट चालू झालेत बघा. सेपरेट बॅचेस पण घेऊ शकतात किंवा एकत्रित टीईटी आणि सीईटीचा अभ्यास पण करू शकता. पुढच्या ह्या वर्षामध्ये 2दा टीईटी आणि सीईटी होणार आहे. सो या बॅचेस मध्ये तुम्हाला नोट्स आहे, टेस्ट आहे, अनालिसिस आहे आणि पूर्ण कोचिंग पण अवेलेबल आहे. तुम्ही जर जुने विद्यार्थी असाल तुम्हाला 50% ऑफ आहे. नवीन विद्यार्थी असाल तर तुम्हाला 25% ऑफ आहे. टीईटी नावाचा कुपन कोड तुम्हाला वापरायचा आहे. आता जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे. मुख्य मुद्द्यामध्ये हा जो जी आर आलाय तो 20 जानेवारी 2026 चा जी आर आहे. ज्यामध्ये सांगितलंय पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत. त्यातली पहिली सुधारणा मी तुम्हाला सांगतोय ती म्हणजे तुम्हाला इथे निवड कशी होणार आहे. बघा त्यामध्ये त्यांनी सांगितले 3 गोष्टी आहे. त्यात जो जी आर आहे निवडी संदर्भातला तो जी आर आहे 13/10/2023 चा. त्यामध्ये विद्यमान तरतूद काय होती आणि लागू करायची सुधारित तरतूद काय. जुनी तरतूद पण सांगतो, नवीन तरतूद पण सांगतो काय चालली आहे. जुनी तरतूद पहिले बघून घेऊया आपण. विविध टप्प्यामध्ये जाहिरात येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहील. उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करावयाचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल. याचा अर्थ काय. ओल्ड जे निकष होते, ओल्ड निकष असे सांगतात की ओल्ड निकष मध्ये बघा ए नावाचा विद्यार्थी आहे आणि त्याची जी पात्रता आहे त्या पात्रतेनुसार तो 1 ते 5 गटासाठी त्याची काय झाली आहे निवड झालेली आहे. ओके, निवड झालेली आहे. मग एकदा जर निवड झाली तर तो परत पुढे काय 6 ते 8 गटासाठी पात्र असू शकत होता. तो नंतर 9 ते 10 साठी सुद्धा पात्र असू शकत होता. तो 11 ते 12 ह्या गटासाठी सुद्धा पात्र होता. त्याचे पात्रतेच्या निकषानुसार या गटासाठी जे पात्र विद्यार्थी त्याची पात्र त्याच्याकडे असेल तर तो इथे निवड झाली होती, परत पुढे पण अप्लाय करून परत दुसरी निवड घेऊ शकत होता, तिसरी घेऊ शकत होता, चौथी पण घेऊ शकत होता. म्हणजे वरच्या गटासाठी निवड जर त्या उमेदवाराची निवड फॉर एक्झाम्पल 6 ते 8 ला झाली असेल तर तो इथे घेऊ शकत नव्हता, इथे घेऊ शकत, इथे घेऊ शकत नव्हता. जर उमेदवाराची निवड इथे झाली असेल तर तो इथे घेऊ शकत नव्हता, इथे मात्र घेऊ शकत होता. अशा पद्धतीचे पूर्वीचे निकष होते. पण आता नवीन निकष आहे. नवीन निकष काय सांगतात की तुम्ही मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह वाचून दाखवत बघा. उमेदवाराचे चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून म्हणजे दोन्ही मिळून काय सांगितलंय केवळ एक वेळ निवडीच्या शिफारशीसाठीच लागू राहतील. उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचे असल्यास त्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल. याचा अर्थ बघा इथे पण सांगितलं, इथे पण सांगितलं. याचा अर्थ काय झालाय आता नवीन निकष जो लागू झाला हा ए नावाचा जो स्टुडंट आहे हा कोणत्याही गटासाठी 1 ते 5 असू दे किंवा 6 ते 8 असू दे, 9 ते 10 असू देत किंवा 11 ते 12 असू देत, या कोणत्याही गटासाठी फक्त एकदाच तो पात्र होऊ शकतो. एकदाच त्याची निवड होऊ शकते. पुन्हा तो तिथे अप्लाय करू शकत नाही. त्यामुळे आता थोडंसं विद्यार्थ्यांना विचार करावा लागणार आहे की मला जाताना स्थानिक स्वराज्य संस्थेत जायचंय की खाजगी संस्थेमध्ये जायचंय. जर का माझी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवड झाली तर मला पुढे चान्सच नाहीये. पुढे चान्स कधी आहे पुढच्या टेटला. पुढे तुम्हाला जर परत चान्स घ्यायचा असेल तर पुढची टेट आणि त्या टेट नंतर होणाऱ्या एक्झाम साठी परत कोणत्याही गटाला तुम्ही पात्र होऊ शकता. म्हणजे अगदी इथे 1 ते 5 सिलेक्ट झाला पुढच्या एक्झाम देऊन परत 1 ते 5 पण घेऊ शकता. तुम्ही इथे 9 ते 10 झाला पुढची टेट देऊन परत शिक्षक भरतीमध्ये तुम्ही कोणत्याही गटाला पात्र होऊ शकतात. सो हा निवडीचा निकष जो बदललेला नियम आहे लक्षात आला का मला कमेंटमध्ये कळवा. आणि याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये ते कळवा. एक बिंदू एक पद या धर्तीवर सध्या हा बदल करण्यात आलेला आहे. याबद्दल नक्कीच कमेंटमध्ये तुमचे मला कमेंट कळवा. मुख्य बदल जो झाला तो असा आहे सिंपल वर्ड मध्ये परीक्षानंतर एकदाच टेट परीक्षानंतर कोणती टेट द्या त्यानंतर जे पवित्र पोर्टलला शिक्षक भरती होईल त्या शिक्षक भरतीमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त काय करू शकता एकदाच तुमची निवड होऊ शकते. इन शॉर्ट मध्ये समजलं व्हॉट इट. सो परत एकदा मी जाताना सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमी इग्नाइट पाठशाळा नावाचा ऍप पण चालू केलेला आहे. युट्यूबला पण याचं चॅनल आहे, एकदा बघा. त्यामध्ये शालेय लेवलच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात अगदी स्कॉलरशिप, नवोदय, सैनिकी स्कूल टी, त्यानंतर MTS, NTS
यासारख्या सगळ्या शालेय स्पर्धा परीक्षा आम्ही चालू ठेवल्या आहेत. तुमच्या शाळेत कुणी असेल त्यांना सजेशन करा, तुमच्या माहिती कुणी असेल त्यांनाही सजेशन करा. बघा स्कॉलरशिपच्या बॅचेस पण चालू झाल्या, नवोदयची बॅच पण अवेलेबल आहे. त्यासाठी आपण ह्या नंबरवरती किंवा हे ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच पण परचेस करू शकता. काही शंका असेल तर ह्या नंबरला नक्की कॉल करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.